केलेला आपल्याला पाहायला मिळतोय की यानंतर देखील अनेक असे ऑपरेशन्स होतीलच असं देखील ते म्हणालेले आहेत। यामिनी अगदी सूरज असेच सोबत रहा। ही काही दृश्य आपण दाखवतोय। बंडखोर खासदार हे सध्या पोहोचताना दिसतात आणि अगदी थोड्याच वेळात वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी हे सगळे खासदार शिंदेच्या शिवसेनेचे सगळे नेते आणि एक शक्ती प्रदर्शन आज केलं जातं। 100% यशस्वी हुआ है। अरे हाइट छोटा है उनसे कर लो। ऑपरेशन टाइगर सक्सेसफुल झाला आहे का? 100% सक्सेसफुल झालंय। सहा आता येणार आहेत। सातवा काठावरती आहे। कोण आहे सातवा कोण आहे? ते उद्धवजींना विचारामध्ये सांगतील। कितने लोग जो हैं जो आज मर देखो अभी आज 6 जन आज है। सातवां जो है उसका कहना ऐसा था कि मुझे कैबिनेट मिनिस्ट्री दे दो केंद्र में। सर 6 खासदारांवर टीका होते, पैसे घेतल्याचे आरोप होत आहे। ते तुम्ही शोधायचं आहे आता। पैसे घेतल्याचे आरोप होत आहे। नाही पैसे देऊन आम्ही कोणाला घेत नाही। आम्ही एक गोष्ट सांगायला हवी की उद्धवजींना मी एक गोष्ट विचारून घेईन। उद्धवजी राज ठाकरेंचे तुम्ही जेव्हा 6 नगरसेवक फोडले होते त्यावेळेला तुम्ही संजय राऊतांनी तुडवाची भाषा केली नव्हती। त्यावेळेला 50 कोकेनी ओके कोण बोललं नव्हतं। मग ज्यावेळेला आता शिंदे साहेबांच्याकडे विकासासाठी मतदारसंघातल्या ज्यावेळेला खासदार येत आहेत त्यावेळेला तुम्ही तुडवाची भाषा करताय आणि खोक्यांनी ओकेची भाषा करताय। हिंदी में यही बात कहना है। मैं उद्धव जी को पूछना चाहता हूँ कि राज ठाकरे के 6 नगरसेवक जब आपने फोड़े थे तो तब उनको कितना दिया था आपने खोखा? दिया था क्या खोखा? तो अभी जब एकनाथ शिंदे ने जो 6 MP खुद का मतदारसंघ का विकास करने के लिए आ गए हैं तभी खोखे की बात चालू है तुम्हारी। ये कितना साल रहेगा ऐसा चलेगा? आणि म्हणून स्वतः तुम्ही आत्मपरीक्षण करून बघा तुमचे लोक का चाललेत। ये तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है। अभी बहुत कुछ बाकी है। समझने वालों को इशारा काफी है। बघा मी पुन्हा सांगतोय कोंबडं झाकून ठेवलं तर ते अयोध्येशिवाय राहत नाही। आता 20 लोकांना किती दिवस तुम्ही डांबून ठेवणार आहात? कितने लोग आएंगे सर? संजय राउत संपर्क में क्या? थोड़ा दिन जाना तो संजय राउत आप लोगों को बहुत जल्दी है। आस्ते लेकिन ये ऑपरेशन भी होने वाला है। ये भी होने वाला है। मुंबई महानगर पालिका के भी ऑपरेशन होने वाला है। मैं आपको बोलता हूँ, मैं कभी झूठ बोला नहीं अब तक और जो बोला है वो हुआ है। तो उद्धव जी को मैं यही कहूंगा कि उद्धव जी ये आपको छोड़ के लोग क्यों जाते हैं? अभी उद्धव जी सबके मतदारसंघ में जाने वाले हैं। 6 जो लोकप्रतिनिधि हैं उनके आप इसके पहले अगर जाते तो ये वक्त नहीं आता था। सर सातवा जो आहे तो अभी देखो बागात के पीछे घोडा न जाने का कुछ फायदा नहीं है। आता त्यांच्या मतदारसंघात जाऊन उपयोग काय? तुम्ही आधी गेला असतात, त्यांच्या विकासाकडे लक्ष दिलं असतात, मुख्यमंत्र्यांना भेटला असतात, त्यांच्या मतदारसंघात निधी दिला असतात। ती वेळ नसते आली ना। देखो बघा संजय राऊतना जॉर्ज फडणवीस कुठे आणि तुमची अवकात आहे काय? त्यांचं नाव घ्यायची तुमची लायकी आहे का? धन्यवाद। देखो जो मंत्री ने 7वां MP ने सही किया है वो कौन है? वो उद्धव जी को आप ढूंढना चाहिए। उनके बाजू में बैठे हो। माजी मंत्री आहेत का? माजी मंत्री आहेत का? संजय राऊत संपर्कात आहेत का? संजय राऊत संपर्कात आहेत? अरे तरी घेणार नाही। लिया गया, तू हवाला वाला था क्या? तू गाड़ी लेके आया था क्या? काम कुछ तो आगे पीछे हेड टेल होना चाहिए ना बॉस। वो कुछ भी बोलेगा मैं उसका जवाब दूंगा। मैं चुन के आया हूँ, वो राज्यसभा पे वो मैं लोगों में से चुन के आया हूँ। मैं उसके सवाल का जवाब मैं क्यों दूं? पद की गरिमा न करते हुए अमित शाह पर भी आरोप लगा रहे हैं कि शिंदे एक झुंड तैयार कर रहा था वो कि PM देखो वो गटरछाप आदमी है, उसको गटरछाप बातें करने में मजा आता है। बड़े लोगों के बारे में बात करेगा तो छोटे आदमी को फुटेज मिलता है, इसलिए वो फुटेज ले रहा आपसे।
तर खासदारांच्या बंडखोरीवरती आणि त्यांच्या होणाऱ्या पक्षप्रवेशावरती सध्या या सगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. 6 खासदारांच्या नंतर आता 7वा खासदार देखील काठावरती आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे. पुढची बातमी बघूया. शिवालयाच्या बाहेर सध्या बंदोबस्त वाढवण्यात आल्यात. गाड्या या शिवालयाच्या समोरून जात आहेत आणि त्यामुळे खबरदारी घेतली जाते. वायबी चव्हाण सेंटर आणि शिवालय ही दोन्ही ठिकाणं अगदी एकमेकांपासून 500 मीटरच्या अंतरावरती आहेत आणि दोन्ही ठिकाणांना आज महत्त्व प्राप्त झालंय. शिवालयाच्या इथे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार त्यांची बैठक सुरू आहे. दुसरीकडे वायबी चव्हाण सेंटरला अगदी थोड्याच वेळात जे बंडखोर खासदार आहेत, एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे नेते आहेत ते सगळे पोहोचतील. त्यांचा पक्षप्रवेश होईल आणि पत्रकार परिषद होईल. एका पद्धतीनं एक शक्ती प्रदर्शन करण्याचा देखील त्यांचा हा प्रयत्न असेल. त्यामुळे शिवालयाच्या बाहेरचा हा बंदोबस्त सध्या वाढवण्यात आलेला आहे. वेदांत नेब आपल्याला माहिती देत आहेत. वेदांत, शिवालयामध्ये पत्रकार परिषद सुरू आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आणि आपण इथे बघतोय की आतमध्ये मागील अर्ध्या तासापासून बैठक सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे फुटलेले 6 खासदार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर शिवालयाच्या बाहेर मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. त्यासोबतच दंगल नियंत्रण पथक सुद्धा आहे, कारण ज्या गाड्या या सगळ्या खासदारांच्या जाणार आहेत त्या या समोरून जाणार आहेत, कारण इथूनच एक साधारणपणे 400-500 मीटर अंतरावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे. त्यामुळे जो मार्ग आहे तो या समोरूनच, म्हणजे अगदी नरिमन पॉईंटहून आतमध्ये आल्यानंतर मग पुढे मंत्राच्या समोरून या सगळ्या गाड्या जाणार आहेत आणि त्यामुळेच कुठलेही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच दंगल नियंत्रण पथक इथे तैनात करण्यात आलेलं आहे. त्याशिवाय मुंबई पोलीस इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि साधारणपणे अजून अर्धा तास ही बैठक चालेल आणि त्याच दरम्यान या 6 खासदारांचा पक्षप्रवेश यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे होणार आहे. थोड्याच वेळात हे सगळे खासदार नंदनवन या एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानाहून निघतील आणि मग पुढे यशवंतराव प्रतिष्ठान इथे जातील. काही शिंदे शिवसेनेचे नेते सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे कुठेही समोरासमोर कार्यकर्ते येऊ नयेत किंवा नेते येऊ नयेत या दृष्टिकोनातनं खबरदारी ही मुंबई पोलिसांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण ही दृश्य दाखवूयात. शिवालय जे अगदी मंत्रालयाच्या समोर जे मंत्र्यांचे बंगले आहेत त्या तिथेच हे शिवसेनेचं ऑफिस आहे आणि जो मार्ग असणार आहे या सगळ्या खासदारांचा तो अगदी समोरून म्हणजे मंत्रालयाच्या समोरून हे सर्व खासदार जातील आणि त्यामुळेच एक विशेष खबरदारी मुंबई पोलिसांकडनं इथे घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी वेदांत, धन्यवाद माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट्स घेत राहू आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. डॉक्टर डी.एस. काटे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक डी.एस. काटे उद्योग समूह, छत्रपती संभाजीनगर. आमच्या श्वासात माणूसपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. निश्चितच आकांक्षा भंडारा गोंदिया जिल्ह्यात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे 304 मते मिळाली आणि त्यांचा विजय झालेला आहे. तर काँग्रेसचे पाठिंब्यावर उभे असलेल्या नरेश ईश्वरकर यांना 152 मतं मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये महायुतीचेही मतदान फुटलं आहे. एकीकडे महाविकास आघाडीला 119 मतांची मतं होती, मात्र आता त्यांचे 152 मतं झाले आहेत. याचाच अर्थ की महायुतीचेही मतं मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत फुटल्याचं इथं चित्र बघायला मिळत आहे. आकांक्षा, वडिलांनी बंडखोरी केली असली तरी आपण ठाकरेंसोबत असल्याचा दावा करणाऱ्या कृष्णा पाटील आष्टीकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. संध्याकाळी वडील दाखल होतील, त्यांचं नांदेड विमानतळावरती जंगी स्वागत करू, असं कृष्णा आष्टीकर म्हणालेत. माझ्यावरती ज्या लोकांनी टीका केली होती त्यांच्यासमोर वडिलांचं नांदेड विमानतळावरती स्वागत करणार असं म्हणत कृष्णा पाटील यांनी अंधारेंवरती टीका केलेली आहे. मळी वडिलांच्या विरोधामध्ये जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. खरं तर कृष्णा पाटील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मवियाचे उमेदवार होते. आता त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी वडिलांसोबत असल्याचं म्हटलेलं आहे.
वेबसाइट, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स प्लॅटफॉर्म अनेक, पसंती एक. सोशल मीडियाचा राज माझा. उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. संदीप युनिव्हर्सिटीसह फॅकल्टी आणि फॅसिलिटीज सिम्पली वर्ल्ड क्लास. आपण बघताय माझा मिड डे आणि आताची एक मोठी बातमी. ठाकरेंच्या आमदारांची सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे. मात्र 4 आमदार हे सध्या या बैठकीसाठी अनुपस्थित आहेत, गैरहजर आहेत. यांच्यामध्ये संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोतनीस आणि सुनील शिंदे हे आमदार सध्या अनुपस्थित असल्याची माहिती मिळते. शिवालय या संपर्क कार्यालयामध्ये सध्या ही बैठक तासाभरापासून सुरू आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे संबोधित करताना दिसत आहेत. 6 खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवरती वारंवार शिंदेच्या शिवसेनेकडून आता ऑपरेशन टायगर हे आमदारांच्या संदर्भात देखील राबवलं जाईल अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. आणि या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या आमदारांची ही बैठक महत्त्वाची आहे. परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. राहुलजी, ही जी बैठक होतीये त्याला तुम्ही अनुपस्थित आहात म्हणून सध्या चर्चा होतीये, काय नेमकं कारण आहे? ऍक्च्युअली काय, आज काउंटिंगचा दिवस होता. आमचे उमेदवार इथं आम्ही उभा केले होते, त्यामुळे काउंटिंगसाठी मी इथं थांबलो होतो. आणि आम्हाला अपेक्षा होती की आमचा उमेदवार विजयी होईल. चला, निवडणूक आहे, हार पराजय होत असते, पण एक चांगले मतं आम्ही घेतलेले आहेत. 45 मतं फक्त आमच्याकडे असताना शिवसेनेकडे आम्ही जवळपास 169 मतं घेतलेले आहेत. आणि सन्मान्य उद्धव साहेबांचा दौरा आमच्याकडे लागलेला आहे. शनिवारी मुक्कामी परभणीत येत आहेत. रविवारी आमच्या कार्यकर्त्याचा मेळावा असल्यामुळे तयारीसाठी मी परभणीमध्ये थांबलो होतो. उद्या मी येणार आहे. कशा प्रकारचा गैरसमज कुणीही करून घेऊ नये. बरं.